श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरुनाथ महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। पहा, मागच्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ब्रह्म हे निरंजन स्वरूप आहे, रेणू स्वरूप आहे आणि ते एवढं सूक्ष्म आहे की ते डोळ्याने सुद्धा दिसत नाही. तर आत्मतत्व ब्रह्मतत्व एवढं सूक्ष्म आहे की ते कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा दिसत नाही, परंतु गुरु कृपेनं मात्र त्याचा अनुभव येऊ शकतो. हे मागच्या अभंगामध्ये आपण ऐकलेलं आहे. आता यानंतर 6वा आणि 7वा अभंग सनद मधला. 6व्या अभंगामध्ये मुक्ताबाईनं प्रश्न विचारलेला आहे आणि 7व्या अभंगामध्ये त्याचं उत्तर आमच्या माऊलीने दिलेलं आहे. अभंग असा आहे. मूळद्वारी दादा स्थापिला गणपती, माया ही उत्पत्ती कशी झाली. मायेचा बंबाळ जाये एकसरा, हिच्याही आधारा सांगा दादा. ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळले, सर्व काही व्यापिले मायेचे. माया कशी दादा सांगता निर्गुण, मुक्ताबाई म्हणे भिन्न फोळा. काय ही माया ही कशी तुम्ही निर्गुण सांगता, हे काही मला अजून समजून राहिलेलं नाही, तर याचं उत्तर मला द्या. म्हणजे हा अभंगाचा प्रश्न आहे. आता या अभंगाचं विश्लेषण आपल्याला असं करायचं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी बोध दिल्यानंतर तो बोध मुक्ताबाईंनी ग्रहण केला आणि ब्रह्मसाक्षात्कार होऊन कृतार्थ होण्याकरता जे मूळद्वार म्हणजे मस्तकाच्या ठिकाणी असलेलं जे ब्रह्मरंध्र आहे त्या ठिकाणी श्री गणपतीची स्थापना होत असते, असं मागच्या याच्यामध्ये आपण ऐकलेलं आहे. तर असे या मागील अभंगात निवेदन केलेलं आहे. मग ही स्थापना झाली कशी नाही काय, आणि त्यातून मायेची उत्पत्ती झालेली तर दिसते नाही काय. मग ही उत्पत्ती कशी झाली, आणि ही माया सुद्धा ब्रह्माप्रमाणे अग्नीर बसून हिच्या गुंजवर्ण ज्वाळा आसमंतात उद्भूत होतात काय. म्हणजे माया ही परब्रह्माप्रमाणेच आहे, म्हणजे माया आणि ब्रह्म काही अलग नाही. तर तिचे जे अग्नी स्वरूप जे आहे हे गुंजवर्णी ज्वाळा जे आहे म्हणजे लाल रंगाच्या ज्वाळा आहे, हे या आसमंतामध्ये उद्भूत होतात काय, हा प्रश्न आहे. तर मग या मायेला आधार कोणाचा, या मायेला आश्रय कोणाचा, या मायेला अधिष्ठान कोणाचं, हे दादा ते सुद्धा तुम्ही मला विचारपूर्वक सांगा. हा प्रश्न कोण केला, मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर माऊलींना केला. कारण याच मायेने सर्व गगन व्यापले, स्वर्ग मृत्यू पाताळ संपूर्ण जग व्यापलेलं आहे. अनंत ब्रह्मांड इतकेच काय, परंतु जेवढं काही आहे हे सर्व अनंत ब्रह्मांडासहित मायेनं व्यापलेलं आहे. मग तिच्या संबंधी काही बोलता येईल काय. संपूर्ण ब्रह्मांड एक नाही, अनंत एकच ब्रह्मांड आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ हे एक ब्रह्मांड झालं, हे डोळ्यानं दिसते काय. आकाशगंगा झाले, चंद्र सूर्य तारांगण अमुक तमुक स्वर्ग मृत्यू पाताळ 21 हे झालं एक ब्रह्मांड. असे अनंत ब्रह्मांड आहेत. किती ब्रह्मांड आहे, अनंत ब्रह्मांड आहे. मग हे अनंत ब्रह्मांड सुद्धा व्यापून टाकलेलं आहे मायेनं नाही काय. मग तरी सुद्धा ही निर्गुण आणि निराकार अनिर्वचनीय, म्हणजे एवढं मोठं जर ब्रह्मांड व्यापून टाकलेलं आहे तर हिच्या एवढं दुसरं कोणी नाहीच नाही काय. म्हणून हे कशी आहे,
निर्गुण आहे, निराकार आहे, अनिर्वचनीय म्हणजे तिचं वर्णन सुद्धा करता येत नाही. तर या संबंधीचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची मला माहिती सांगा असं मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलींना सांगतात. म्हणजे याचा अर्थ असं, मुक्ताबाईच्या ठिकाणी ब्रह्म जिज्ञासा होती. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीनं जो उपदेश केला, या उपदेशाचा प्रत्यक्षात धीरे धीरे अनुभव मुक्ताबाईला येत गेला. आणि मुक्ताबाईला तो अनुभव आल्यानंतर तिच्या ठिकाणी, मुक्ताबाईच्या ठिकाणी जिज्ञासा उत्पन्न झाली, इच्छा उत्पन्न झाली. आणि मग त्या इच्छेच्या पोटी, ब्रह्म जिज्ञासेच्या पोटी हा प्रश्न मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर माऊलींना केला. आणि हीच गोष्ट आपल्या सर्व साधकांची आहे. जो खरोखर उत्तम साधक असतो, म्हणजे अभ्यास करणारा जो साधक असतो, मग या उत्तम साधकाची ब्रह्म साक्षात्कारापर्यंतची अनुभवाची जी झेप आहे, ही झेप म्हणजे क्रमाक्रमानं कशी होत जाईल नाही, आणि सद्गुरूची प्रसन्नता अधिकाधिक कशी होईल, हे या अभ्यासामध्ये सखोल वर्णन केलेलं आहे. त्याला ताबडतोब पुढचे प्रश्न म्हणजे पुढचा जो अनुभव आहे, हा अनुभव कसा येतो याचं वर्णन या ठिकाणी माऊलीनं केलेलं आहे. आता प्रश्न, एवढी जिज्ञासा उत्पन्न झाली कोणामध्ये? मुक्ताबाईमध्ये. आणि ही ब्रह्म जिज्ञासा उत्पन्न होणं आवश्यक होतं. जोपर्यंत ब्रह्म जिज्ञासा उत्पन्न होत नाही तोपर्यंत सद्गुरू सुद्धा त्यांना काही सांगू शकत नाही किंवा त्या जीवावर कृपा करू शकत नाही. वास्तविकता सद्गुरू हे कसे असतात? करुणामय असतात, प्रेमळ असतात, निर्मळ असतात. जे काही असेल नसेल हे सर्व गुण सद्गुरूच्या ठिकाणी असतात. परंतु ब्रह्म जिज्ञासू साधक पाहिजे. ब्रह्म जिज्ञासू साधक असला म्हणजे आपोआप सद्गुरूची कृपा त्याच्यावर होते आणि त्याला तो मग ब्रह्म जिज्ञासा असल्यामुळे त्याला तो ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव येतो. त्याचं कारण असं, अहो ताण्याचे लागता झटे तेही अधिकाधिक पाना फुटे, रोष प्रेम हे दोन वटे पंडितयाचे. म्हणजे आईच्या स्तनाला लहान मुलाचं मुख लागलं म्हणजे तोंड लागलं म्हणजे त्याला आईला अधिकाधिक काय येतो? पाना फुटतो. बरोबर आहे. परंतु अशीच परिस्थिती एखादा साधक जरी रागट असला किंवा रागानं जर त्यानं प्रश्न विचारले तरी सुद्धा त्या प्रेमामध्ये, त्या विचारणामध्ये त्याचं अतिशय भाव असतो, प्रेम असतो. म्हणून सद्गुरूला सुद्धा त्याचं सांगणं आवश्यक असते, नाही काय? म्हणजे काही खरे जे भक्त असतात हे भगवंताशी भांडतात. सर्व संत भगवंताशी भांडले. वास्तविक त्यांना राग आल्यानंतर तुम्ही उदाहरण पहा, संताचं उदाहरण पहा. एखादी वाईट गोष्ट जर झाली तर स्वतः संत भगवंताशी काय करतात? भांडतात. आणि भांडल्यानंतर त्यांना काय येतो? राग येतो. पण तो रागच भगवंताला आवडतो. तो रागच दुप्पट प्रेमानं ओसांडतो त्या भक्ताच्या अंतःकरणात. आणि तोच ही ओवी आहे. अहो ताण्याचे लगतता झटे तेने अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे दुप्पट वाढतो पंडितयांचे. म्हणून मोटके गुरुमुखे उदय जत दिशे आणि हृदयू स्वयंभूत असे पाहो जाती, नाही काय? अर्जुना तुझे सर्व कर्म मला अर्पण कर, त्यावेळेस मी प्रसन्न होईल, नाही काय? असं भगवंतानं म्हणजे आपली जे काही कर्म आहे हे कर्म भगवंताला अर्पण केले गेले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी मुक्ताबाईच्या ठिकाणी एवढा ब्रह्म जिज्ञासेचा भाव उत्पन्न होता. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी या अभंगाचं उत्तर दुसऱ्या 7व्या अभंगामध्ये केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे. कसं? रेणू ते निरंजन अनुतेची माया. स्पष्ट. रेणू तेची निरंजन, अनुतेची माया. आणि माया वचनी देह निपजला, नाही अक्षराचा आधार मेरुषी.
हे तो नाभीपाशी स्थापिलेला दोन्ही मधोनिया निघाले वचन आणि वेदाचे जन्मस्थान तेच बाई. बरोबर आहे. 10 पवनाचा एक झाला मेळा. 10 पवनाचा एक झाला मेळा. रेणूचा जिव्हाळा सर्वाची आणि सर्वाहून वेगळा रेणू तो अचळ म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई. हे माऊलीनं दिलेलं उत्तर. आता याचं विश्लेषण. आता या अभंगामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीच्या जे महत्वाचे टप्पे आहे हे मुक्ताबाई विचारत आहे ज्ञानेश्वर माऊलींना की बा सृष्टी उत्पत्तीच्या पूर्वी काय होतं, कसं होतं, याचे पुढचे टप्पे मुक्ताबाई विचारून राहिली. कोणाला? ज्ञानेश्वर माऊलींना. आणि ज्याचा प्रत्येक अभ्यासकाला अनुभव येणे आवश्यक आहे. आपण एक साधं काय नामस्मरण करतो तर आपल्याला सुद्धा थोडा त्याचा अनुभव येणं आवश्यक आहे. तर अनुभव येणं म्हणजे एकच अनुभव सर्वांना येईल असं काही नाही. आता अष्टसात्विक निर्माण होतात, हे प्रत्येकाच्या ठिकाणी एकाच पद्धतीने निर्माण होतील असं नाही. तर प्रत्येकाचे अष्टसात्विक प्रत्येकाच्या ठिकाणी कसे असतात, अलग अलग असतात. तसा हा जो अनुभव आहे हा अनुभव सुद्धा मुक्ताबाईच्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून मोठ्या आनंदानं ज्ञानेश्वर महाराजांनी बोधाचे पडदे उघड करून दाखवले. बोधाचे पडदे उघड करून दाखवले म्हणजे त्याचा अनुभव आणून गेला. मग ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हे मुक्ता, म्हणजे मागच्या अभंगामध्ये रेणू म्हणजे तर निरंजन, निरंजन म्हणजे तर ब्रह्म, ब्रह्म म्हणजे तर परमात्मा, परमात्मा म्हणजे तर परब्रह्म. हे कसं आहे? अव्यक्त आहे, अव्यय आहे. बरोबर आहे. गुणातीत आहे, त्रिगुणाच्या पलीकडे आहे, असं ते निरंजन स्वरूप आहे. हे मागच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता नेमकं निरंजन कशाला म्हणतात, ब्रह्म कशाला म्हणतात, परब्रह्म कशाला म्हणतात, रेणू कशाला म्हणतात, तर ज्यामध्ये कोटी कोटी सूर्यप्रकाश, कोटी कोटी सूर्यप्रभेसारखं महातेज अंतर्भूत असते त्याला रेणू म्हटलेलं आहे, त्याला निरंजन म्हटलेलं आहे, त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणी कोट्यावधी सूर्याचं महातेज प्रगट झालेलं असते, त्याला निरंजन म्हटलेलं आहे. म्हणून त्याला म्हटलेलं आहे ब्रह्म. आता रेणू म्हणजे निरंजन, निरंजन म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परमात्मा. हे तर आपल्याला समजलं की त्या ब्रह्माच्या ठिकाणी, त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कोटी कोटी सूर्यप्रभे सारखं महातेज अंतर्भूत त्याच्या ठिकाणी असते. हे झालं ब्रह्माचं. आता माया, माया म्हणजे अणु, ब्रह्म म्हणजे रेणू, ब्रह्म म्हणजे रेणू, आणि रेणू म्हणजे निरंजन, निरंजन म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे परब्रह्म, परब्रह्म म्हणजे परमात्मा. त्याला रेणू म्हटलेलं आहे. आणि अणूला म्हटलेलं आहे माया, अणूला म्हटलेलं आहे माया, आणि रेणूला म्हटलेलं आहे परब्रह्म, निरंजन, रेणू. तर रेणूच्या पलीकडे, रेणूच्या पलीकडे अणु आणि एक पर्यंत मायेचे अस्तित्व असू शकते. रेणूच्या अलीकडे, रेणूच्या अलीकडे म्हणजे अणु, एक पर्यंत मायेचं अस्तित्व आहे. म्हणजे रेणू कुणीकडे झाला? पलीकडे झाला. आणि अणु कुणीकडे झाला? अलीकडे झाला. मग त्या त्या अणुपर्यंतच मायेचं अस्तित्व आहे. त्या मायेला ते रेणूपर्यंत पोचता येत नाही. कारण अणुपेक्षाही रेणू बलवत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही.
बरोबर आहे. मग रेणू म्हणजे ब्रह्म आणि अणु म्हणजे माया. आता विज्ञानाच्या दृष्टीनं जर पाहिलं, अणु आणि रेणू याचा जर विज्ञानाच्या दृष्टीनं जर आपण विचार केला, तर मागे मी तुम्हाला एक कीर्तन झालेलं होतं. त्या कीर्तनामध्ये ते लाईटाचं उदाहरण दिलं होतं, डिमरचं. कीर्तनामध्ये उत्तर झालेलं सांगितलेलं आहे तुम्हाला ते, की किंवा विज्ञानाच्या दृष्टीनं किंवा नाटकाच्या स्टेजवर इलेक्ट्रिक असे स्पॉटलाईट लावलेले असतात. मोठं असं काय म्हणतात त्याला, स्टेज असते आणि त्या स्टेजवर असे इलेक्ट्रिक स्पॉट लावलेले. इकडे इलेक्ट्रिक स्पॉट म्हणजे बल्ब, इकडे बल्ब म्हणजे असे 5-6 बल्ब तिथं लावलेले असतात आणि ते बिलकुल सूक्ष्म असतात. बरोबर आहे. आणि ते इलेक्ट्रिक स्पॉट लावलेलं जे सर्व ते पार्ट आहे, हे याचं कनेक्शन, या सर्वचं कनेक्शन त्या डिमरला जोडलेलं असते. डिमर म्हणजे मेन. डिमर या यंत्रणेशी जोडले म्हणजे डिमर एकीकडे आणि त्या डिमरचं जे कनेक्शन आहे हे जे आलं हे कशामध्ये येते, त्या इलेक्ट्रिक स्पॉटलाईटमध्ये येते. बरोबर आहे. त्याचं कनेक्शन असते. आता स्टेजवर ज्या वेळेस आपण नाटक पाहायला जातो त्यावेळेस पहिले अंधार असते. मग आता नाटकामध्ये जर पहाट दाखवायची असेल, डिमर बंद असते. डिमर बंद असते म्हणजे त्या लाईटामध्ये जे प्रकाश असते हा असतो का नसतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. डिमर बंद असते, इकडे पुष्कळचे लाईट इलेक्ट्रिक स्पॉट लावलेले असतात. मग त्या लाईटामध्ये प्रकाश असतो की नसतो? असतो. लक्षात घ्या, त्या लाईटामध्ये सूक्ष्म रूपानं अनुरूपानं ते असंख्य प्रकाशकण त्या इलेक्ट्रिक स्पॉटच्या लाईटमध्ये असतात. अनंत कोटी प्रकाशकण प्रत्येक कशामध्ये असतात, त्या लाईटामध्ये असतात. बरोबर आहे. प्रथम डिमरच्या साहाय्याने प्रकाश, आता काय होते, जे डिमर असते हे डिमरचं बटन दाबलं की काय होते, तो प्रकाश कमी होते. एकदम डिमर दाबलं हे केलं तर सर्व जिकडे तिकडे त्या लाईटाचा जिकडे तिकडे प्रकाश पडतो. एवढा प्रकाश पडतो की असं वाटतं की आता काय दुपार आहे का नाही. मग काय होते, तो डिमरचा म्हणजे डिमरच्या साहाय्याने तो प्रकाशाचं बटन फिरवलं की तो प्रकाश कसा होतो, कमी होतो. पुन्हा फिरवलं की तो कमी होतो. पुन्हा फिरवलं की कमी होतो. संध्याकाळ होते. पुन्हा फिरवलं की झापड पडते, कधी यजमानी दिसत. पुन्हा फिरवलं की अंधार पडतो. बरोबर आहे. समजून आले की नाही. असं करता 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 शून्यावर ज्या वेळेस आपण तो डिमर फिरवतो त्यावेळेस त्या लाईटामध्ये असलेलं जे प्रकाशकण असतात हे शून्यावर येतात. शून्यावर आले म्हणजे जिकडे तिकडे अंधार. बरोबर आहे. जिकडे तिकडे काय पडतो मग अंधार. कारण तिच्यामध्ये लाईट असतात, प्रकाशकण असतात, पण डिमरमुळे ते दिसत नाही. नंतर अतिसूक्ष्म असलेल्या प्रकाश किरणातील त्या कणापासून म्हणजे अतिसूक्ष्म प्रकाशकण जेवढे ते त्या लाईट स्पॉटमध्ये इतके सूक्ष्म कण असतात की तो डिमर हळूहळू आपण थोडासा वाढवला. सगळीकडे लाईट आहे, डिमरचं बटन आहे, ते थोडंसं फिरवायचं की मग स्टेजवर काय होतो, प्रकाश. म्हणजे प्रकाश म्हणजे कसा, पहाट जर दाखवायची असली तर थोडं फिरवावं लागते. अरे पहाट झाली. मग थोडा आणखी फिरवला की मग अरे सकाळ झाली. थोडा फिरवला की मग अरे दुपार झाली. थोडा फिरवला की अरे मध्यान्ह झालं. अशा प्रकारे ते प्रकाशाची रूप कशामध्ये, त्या डिमरच्या साहाय्याने ते प्रकाशाची रूप दाखवतात. अगदी त्याच पद्धतीनं सृष्टीच्या पहिले काय परिस्थिती होती हे लक्षात घेणं महत्वाचं आहे.
म्हणून याच्याकरता उदाहरण कशाचं दिलं, डिमरचं आणि इलेक्ट्रिक स्पॉट लाईटचं उदाहरण दिलं. आणि हीच परिस्थिती सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर असते. जिकडे तिकडे मागच्या याच्यात झालेलं आहे काय, तमोअशीत म्हणजे जिकडे तिकडे तम म्हणजे अंधार, बरोबर आहे. जिकडे तिकडे अंधकार असतो आणि त्या अंधकाराच्या पोटात ऐकून घ्या, सृष्टी निर्माण व्हायच्या अगोदर काय असते, तम. तम म्हणजे अंधार, आणि त्या अंधाराच्या पोटात सूक्ष्म सूक्ष्म रेणू रूपानं ब्रह्मतेज असते. रेणू रूपानं ब्रह्मतेज असते. ते इतकं सूक्ष्म असते, इतकं सूक्ष्म असते, इतकं सूक्ष्म असते की दिसत नाही. पण नसते काय, त्या लाईट स्पॉट इलेक्ट्रिक स्पॉट मध्ये प्रकाश नसतात काय, असतात, पण दिसतात काय नाही. मग केव्हा दिसतात, डिमरच्या, बरोबर. अगदी याच पद्धतीनं या तमाच्या पोटात म्हणजे अंधकाराच्या पोटात अतिशय सूक्ष्म रूपानं काय ते रेणू रूपानं ते ब्रह्मतेज असते. त्याचं कारण असं की ते ब्रह्मतेज, आता रेणू म्हणजे माहित आहे तुम्हाला, ओ बाबा रेणू म्हणजे तुम्हाला माहित आहे, रेणू म्हणजे काय, अबब कुसळाच्या टोकाचे 15 महापद्म 625 अब्ज इतके तुकडे करा, तिच्यातला एक तुकडा जो घ्या त्याला रेणू म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे. मग तिच्यामध्ये ते ब्रह्मतेज असते, त्याच्यामध्ये त्या त्या हा त्या अंधकारामध्ये ते ब्रह्मतेज नाही असं नाही, तिच्यामध्ये असते, पण ते स्वसंवेद्य असते. ते स्वसंवेद्य असते. त्याचं मनाला वाटलं उजेडेल नाही उजळणार, काही मला घ्यायला गणेगण नाही, आहे तिच्यामध्ये हालचाल असते, तिच्यामध्ये आकुंचन असते, तिच्यामध्ये प्रसरण असते, तिच्यामध्ये हालचाल असते. कशामध्ये, त्या रेणूमध्ये. तिच्या डोळ्यानं मलकावर एवढी किती दुर्जन कधी केली शास्त्रज्ञाने, दिसेल काय, दिसेल काय, दिसणारच नाही. कारण ते स्वयंसिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे. ते जसंच्या तसंच आहे, माना अगर न माना, ते जसंच्या तसंच आहे. पण ज्या वेळेस त्याला एक अहम किती असते, मग ते एकच असते. मग ज्यावेळी त्याला अनेक व्हायची स्फूर्ती होते, आपण एकटंच आहे, करमत नाही, मग एक अहम बहुश्याम, तोच भाऊ होते, तोच सारं जगत उत्पन्न होते, तोच सारं जग उत्पन्न होते. त्याला असं वाटते आपण एकटंच आहे, मग बहु व्हावं, आपण बहुपणाने यावं, असं त्याला एकदा स्फुरण झालं की ते स्फुरण सरसर 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 करते. पहा जगाची उत्पत्ती कशी होते. पहिले काय सांगितलेलं आहे, तम अंधार, तिच्यामध्ये सूक्ष्म, त्याच्या पोटामध्ये सूक्ष्म रेणू रूपानं ब्रह्मतेज असते, पण ते ब्रह्मतेज स्वसंवेद्य असते. मग ज्यावेळी त्याला असं वाटतं की अरे बाबा मी एकटा, मला करमणार नाही, मग आता आपण बहु व्हा, पुष्कळ व्हा, म्हणून त्याला बहुरूपानं व्हावं असं ज्यावेळेस वाटते, त्यावेळेस त्याच्या ठिकाणी जे स्फुरण निर्माण होते, ते स्फुरण होतात सडसड 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 ते तेज त्या रेणूतून बाहेर पडते. त्या रेणूतून, रेणू म्हणजे माहिती आहे कसं आहे, ते सडसड 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 करते, ते तेज काय होते, त्याच्यातून बाहेर पडते. ते महातेज रूप होते, महातेज रूप होते. असते किती, ओ बाबा अंदाज दिसतच नाही, पण स्वसंवेद्य असते, बरोबर आहे. मग त्याला बहु व्हावं असं वाटलं, बरोबर आहे. मग काय होते की त्यामध्ये ते स्फुरण होते, हे स्फुरण सरसर 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 करीत होते, करीत ते महातेजरूप म्हणजे त्या रेणू बाहेर येत ते महातेजरूप होते.
आता महातेजरूप ज्या वेळेस होते त्यावेळी तिथला अंधार कुठे गेला, तम कुठे गेला? बोला 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 बोला. ज्या वेळेस ते सूक्ष्म रेणूतून बाहेर पडते काय महातेज, त्यावेळेस त्याच्या ठिकाणी जो असलेला अंधार आहे हा अंधार त्या प्रकाशाच्या पोटात गायब झाला. त्या प्रकाशाच्या पोटामध्ये तो गायब झाला म्हणण्यापेक्षा सूक्ष्म झाला, विरल झाला, विरल झाला. आणि त्याच्यामुळे तो दिसू शकत नाही. आता एवढं मोठं महातेज पसरल्यानंतर तो अंधार दिसेल काय? तो नाहीसा होणार नाही, तो राहील तसाच, पण विरल होईल. इतका विरल होईल, इतका विरल होईल, इतका विरल होईल की दिसणार नाही. आता हा पहा, हे एवढे मोठे लाईट आहे, बरोबर आहे. आता हे जर सर्व बंद करेल तर तो तो म्हणजे ज्या ठिकाणी अंधार आहे, समजा अंधार असल्यानंतर मग त्याच्या पोटामध्ये काय सूक्ष्म रेणू. जर लाईट लावायचे असले तर अंधाराचा काय होऊन जाते, एकदम उजेड. मग अंधार नाही काय, अंधार आहे. तो अंधार या 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 लाईटामध्ये विरल झाला, मग दिसते काय नाही, मग नाही काय. बरोबर आहे. हा, मग पहा पुन्हा सांगतो, त्याला बहुरूप व्हावं असं त्या रेणूला वाटलं, ब्रह्माला वाटलं, आणि तिच्यामधून स्फुरण उत्पन्न झालं आणि ते सळसळ सळसळ करीत तेच त्या सूक्ष्म रेणूतून महातेज रूप झाले. आणि जो प्रथमचा अंधार होता हा अंधार विरल झाला, म्हणजे तो अंधार प्रकाशाच्या पोटात गायब झाला. आणि तेच तेच अनुरूप मायेचं स्वरूप, ते मायेचं स्वरूप, ते माया इथून निर्माण झाली. माय बाई असंच आहे, ते असंच आहे, कळत नाही पण सत्य आहे. बरोबर आहे. मग हीच ब्रह्म, ही ब्रह्म म्हणजे रेणू आणि अणु म्हणजे माया, याची स्पष्टता व्हावी याकरिता विज्ञानाच्या वेगळ्या शब्दांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पॉट दाखवून तो डिमरचा. बरोबर आहे. वैज्ञानिक जगतामध्ये मूळचे दोन धर्म आहे, एक आहे स्थिती आणि दुसरी आहे गती. मूळचे धर्म आहे, आताच नाही, पहिल्यापासूनचे दोन धर्म आहे, अनादी काळापासूनचे दोन धर्म आहे. एक आहे स्थिती आणि दुसरा आहे गती. बरोबर आहे. स्थिती म्हणजे प्रशांत अवस्था, प्रगाढ अवस्था, जसं काहीच त्याला स्थिती म्हणतात. स्थिती म्हणजे प्रशांत अवस्था. बरोबर आहे. आणि या प्रशांत अवस्थेला तर रेणू म्हणतात. स्थिती याचा अर्थ प्रशांत अवस्था, म्हणजे तिथं हालचाल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. म्हणजेच कोणते स्पंदन नाही, काही नाही, काही नाही, म्हणजेच निस्पंद, निस्पंद, काहीच नाही. ते ब्रह्माचं स्वरूप, स्थायी स्वरूप. कळलं? कळलं? हा. आणि ह्याला ब्रह्म म्हणतात. प्रशांत गाढ अवस्था, याला काय म्हटलेलं आहे? ब्रह्म स्थिती. स्थिती म्हणजे प्रशांत अवस्था, त्याला ब्रह्म म्हणतात. आणि रेणू किंवा त्याला म्हणतात परमशिव, त्याचं दुसरं नाव काय? परमशिव म्हणते, कोणी रेणू म्हणते, कोणी महादेव म्हणते, कोणी देव म्हणते, असं वेदामध्ये म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरामध्ये, आपल्या अमृतानुभवामध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे. तर याच स्थितीयुक्त प्रशांत अवस्थेमध्ये अशा प्रकारे
स्थितीयुक्त प्रशांत अवस्था पहा. स्थितीयुक्त प्रशांत अवस्था आहे ते कशी असते? स्वसंवेद्य असते. स्वसंवेद्य असते, कोणाच्या मनावर नाही, काही नाही, काही संबंधच नाही तिथं. बरोबर आहे. तिची तीच तीच तेच स्वतःला जाणते, जगालाही जाणते. बरोबर आहे. मग हे स्थितीयुक्त प्रशांत अवस्थेमध्ये ज्या वेळेस ती स्थितीवंत प्रशांत अवस्था गतिवंत होते. स्थिती म्हणजे हा समजलं. ही ज्या वेळेस गतिवंत होते त्यावेळेस त्याच्यामध्ये स्फुरण निर्माण होते. स्फुरण निर्माण होते, स्पंदन निर्माण होतात, स्पंदन निर्माण होतात, कंपन निर्माण होतात, अल्पगती महागती गती निर्माण होते. बरोबर आहे. मग असं उत्पन्न होत गेले की यालाच म्हणतात माया. ही झाली माया. कशातून आली? ब्रह्मातून आहे. कोणाशी एकरूप आहे? ब्रह्माशी एकरूप आहे. रेणू पण कोणाशी एकरूप? अणुशी. अणु कोणाशी एकरूप? रेणूशी. दोन्ही एकच. एकटं कर्मच नव्हतं कळवायला लागण्याकरता तोच अणु झाला. त्याला बहु व्हावं असं वाटलं, तोच नवरा झाला आणि तोच बायको झाला आणि त्यानं हे संपूर्ण जग व्यापलं. जीवाची उत्पत्ती केली आणि तिच्यामध्ये तो खेळून राहिला. मग जिकडे काय दिसते? काय जिकडे तिकडे माया. अणू पुढे रेणू काय बर. म्हणून याला परमशिवाची शक्ती म्हणतात. म्हणून शिवाची शक्ती ही शिव म्हणजे रेणू आणि शिवाची शक्ती म्हणजे कोण? अणु म्हणजे शिव शक्ती. ब्रह्म माया, प्रकृती पुरुष, क्षर अक्षर, क्षत्रज्ञ क्षत्र. सर्व गीते पण समजेल तेव्हाच की नाही आहे. चालू आहे वाचा. ज्ञानेश्वरी वाचली 4 ओळी घेणं पडतात. चांगलं आहे, घ्या. घेतली, ठेवून दिली, जैसे ते आहे कोपऱ्यात. बरोबर आहे. म्हणजे जे स्थितिवंत होती ती कशी झाली? गतिवंत झाली. म्हणजे स्थितिवंत अवस्था ही परमशिव आणि गतिवंत अवस्था ही शक्तिरूप. त्याच शिवाची शक्ती असे म्हणतात. म्हणजे जो शिव होता तोच कोण झाला? शक्ती झाला. अरे जो शिव होता तोच कोण झाला? शक्ती झाला. आणि यालाच म्हटलेलं आहे अर्धनारी नटेश्वर. अर्धनारी नटेश्वरचं पहा तुम्ही चित्र. अर्धचित्र बाईचं असते आणि अर्धचित्र माणसाचं असते. दोन्ही एकच आहे. बाईचं चित्र इकडे माणसाचं चित्र. त्याला अर्धनारी नटेश्वर. म्हणजे स्थिती आणि गती, शिव आणि शक्ती. आपण ज्यावेळेस शिवाच्या मंदिरात जातो त्यावेळेस ते वर काय असते? लिंग असते वर, नाही काय? आणि खालून ते असं असते, ते असं बसवलेलं ते असते शक्ती. आणि वर जे असते ते असते शिव आणि शक्ती. म्हणजे शिवशक्तीचं ते प्रतीक आहे. अर्धनारी नटेश्वर एकच. आपण म्हणतो ना महादेवाच्या देवळामध्ये काय वरून पिंड असते आणि खालून असते. काय म्हणतात म्हणजे ते मला आठवून नाही राहिलं. खाली जे असं असते गोल असते असं आणि तिच्यावर ते पिंड असते. ते खालचं आहे ते शक्तीचं स्वरूप आहे. म्हणजे मायेचं स्वरूप आहे. आणि वर जे पिंड असते ते शिवशक्तीचं स्वरूप आहे. त्याला अर्धनारी नटेश्वर म्हणतात. त्याच्यामध्ये स्थितिवंत याला, गतिवंत याला.
यानं आलं रेणू आलं, देवई आली देवी आली. अरे सर्वच तिच्या झालं. आम्ही फक्त पाया लागतो. महाशिवरात्रीचा उपास केला की झालं पावला. कठीण आहे रे बापा, कठीण कठीण. बघा हा हा हे याचं वर्णन अमृतानुभवाच्या पहिल्याच अध्याय प्रकरणात केलं आहे, शिवशक्ती समावेशन म्हणून. बरोबर आहे. म्हणजे गतिवंत चैतन्यावस्था, ऐकून घ्या, गतिवंत चैतन्यावस्था स्थितिवंत चैतन्यावस्थेत येते. पुन्हा पहा, पुन्हा पहा. गतिवंत चैतन्यावस्था जेव्हा स्थितिवंत चैतन्यावस्थेत येते तेव्हा ते ब्रह्म, ते रेणू. कारण काय, पहिले गतिवंत आहे. मग गतिवंत असताना ज्या वेळेस ते स्थितीमध्ये येते त्यावेळेस ते ब्रह्म, त्यावेळेस ते रेणू. आणि स्थितिवंत चैतन्यावस्था म्हणजे ब्रह्म स्थितिवंत आहे, स्थिर आहे. हे स्थितिवंत चैतन्यावस्था ज्या वेळेस गतिवंत होते त्यावेळेस त्याला म्हणतात माया अनु. बरोबर आहे, समजून राहिलं. आणि हा अनुभव कनाद मुनीने घेतला. कनाद ऋषी ज्या वेळेस ध्यानाला बसले, खोल प्रगाढ अवस्थेमध्ये ज्या वेळेस कनाद मुनी बसले आणि बसल्यानंतर त्यांना तो शिव दिसला आतमध्ये. आणि ज्या वेळेस ते उत्थान पावले, म्हणजे ज्या वेळेस ते देहभानावर आले त्यावेळेस त्यांच्या तोंडातून एकच शब्द निघायला लागला. काय? अनु अनु कण कण अनु अनु कण कण. मग त्याला काही सुचत काय बोला, कसं बोला, कोणाशी बोला, काही सुचत, फक्त कण कण अनु अनु कण कण अनु अनु हे त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. बोलता येत नव्हतं. देवभानावर आल्यानंतर काय बोलणार, त्याचं काय वर्णन करणार. वाचा कुंठून गेली, तोंडाने शब्द बाहेर फुटेनाशी झाले. अशा मोठ्या आनंदानं जिकडे तिकडे ते लोकांना संकटच सुटले. त्याला वाटत बाबा हा अनुभव सर्वांनी घ्या, लोकांना सांगत सुटले. इतकं त्याला काय झाला, आनंद झाला कनाद ऋषींना. मग आता आपण या ठिकाणी पाहिलं की म्हणजे मूळ ब्रह्मतेज असते, हे ब्रह्मतेज काय होते, स्फुरण पावते. बरोबर आहे. आणि स्फुरण पावलं की त्याच्यामधून ते महातेज व्यक्त होते. कोट्यावधी सूर्यप्रकाशाप्रमाणे महातेज काय होते, व्यक्त होते. मग हे व्यक्त होत असताना काही त्यामध्ये आपोआप व्यक्त होती का, ते आपोआप व्यक्त होती का, ते जसं पहा मूळ ब्रह्मतेजातून ज्या वेळेस ते ब्रह्मस्फुरण पावते आणि स्फुरण पावल्यानंतर ते कोट्यावधी सूर्य तेजाप्रमाणे तेज व्यक्त होते. आपोआपच होते असेल काय, तिच्यामध्ये काही बदल होत असेल की नाही, बदल होत असेल की नाही, मग तिच्यामध्ये घडामोडी निर्माण होतात. काय निर्माण होतात, घडामोडी निर्माण. ज्यावेळेस स्फुरण पावते ना ते ब्रह्म, त्यावेळेस त्या क्षणी तिच्यामध्ये बदल होते, तिच्यामध्ये घडामोडी निर्माण होतात. आणि त्यावेळी तिच्यामधून एक ध्वनी बाहेर येतो. त्या प्रकाशातून एक ध्वनी बाहेर येतो. त्या ध्वनीला म्हणतात अनाहत नाद. अनाहत नाद म्हणजे कोणत्याही आवाजाच्या पलीकडे असलेला तो आवाज. आता आवाज काढायचा असला म्हणजे त्याला दोन गोष्टी पाहिजे. बरोबर आहे. आवाज केव्हा निघतो, नाद केव्हा निघतो, हे एक हात, हा एक हात, हा एक हात, झाला नाद. नाही काय, हे पुस्तक माझा हात, झाला नाद. म्हणजे नाद उत्पन्न करते होण्याकरता किती गोष्टी पाहिजे, दोन गोष्टी पाहिजे. परंतु इथं दोन गोष्टीची आवश्यकता नाही, तो नाद आपोआपच तयार होतो.
त्याला म्हणतात अनाहत नाद. कोणत्याही प्रकारे तो नाद, त्या नादाला कोणत्याच गोष्टीची आवश्यकता पडत नाही. तर त्या प्रकाशामधून तो काय तयार होतो? ध्वनी तयार होतो. त्याला अनाहत नाद म्हणतात. नियम असा आहे, जिथं प्रकाश आहे, जिथं प्रकाश आहे तिथं ध्वनी आहे. हा नियम आहे ना विज्ञानाच्या भाषेत. जिथं प्रकाश आहे तिथं ध्वनी. प्रकाश म्हटले की ध्वनी आला, बरोबर. म्हणजे जिथं प्रकाश असतो तिथं ध्वनी असतोच. आणि म्हणून वेदामध्ये त्याला अंब म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? अंब. अंब. आणि त्याच स्वयंभू ध्वनीला, आणि हा जो स्वयंभू म्हणजे आपोआपच ध्वनी उत्पन्न होतो, हा स्वयंभू आहे. सांगण्या न सांगण्यावर नाही, तो आपोआपच निर्माण होतो. तुम्ही दोन्ही कानावर जर हात ठेवले तो ध्वनी निघतो, हा आपोआपच निर्माण होतो. कोण तयार केला का? तो आपोआपच. मग कुठे येतो? नाही काय तुमच्या हात, दोन्ही कानावर हात ठेवा, तो ध्वनी सुरूच आहे. त्याला अनाहत नाद म्हणतात. त्या प्रकाश रूपातून महातेजातून तो नाद उत्पन्न होतो, त्याला अनाहत नाद म्हणतात. आणि वेदामध्ये त्याला अंब म्हटलेलं आहे. आणि आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वर त्याला काय म्हटलेलं आहे? घोष. काय म्हटलेलं आहे त्याला? घोषाच्या कुंडी, नाद चित्राची रूपणी आणि प्रणवाची या मोडी रेचली अशी. पहा काय तयार झालं? पहिले ब्रह्मतेज, पहिले ब्रह्म स्थितीभाव, त्याच्यानंतर गतिवंत महातेज निर्माण झालं. निर्माण झालं त्याच्यानंतर ध्वनी निर्माण झाला. तो स्वयं, अरे हे सर्व स्वयंभूत आहे, कोणाच्या मान्यावर न मान्यावर नाही. हा जो घोषरूपी स्वयंभू ध्वनी आहे, हा जो घोष म्हणजे आवाज, हा जो ध्वनी आहे, हा जो प्रगटला, यालाच वाक, त्याची वाक बनली. काय बनली त्याची? हीच मुळात असलेली वाक. वाक म्हणजे शब्द, शब्द म्हणजे अक्षर, अक्षर म्हणजे त्याच्यापासून वाक्य, वाक्य म्हणजे त्याच्यापासून बोलणं. ही तयार झाली, वाक तयार झाली, वाचा, वाचा, बरोबर आहे. मग हे कुठून तयार झाली? सर्वप्रथम परेतून. कुठून तयार झाली? परेतून, देवीच्या देठाजवळ. इथं परावानी आपण म्हणतो परा पश्यंती मध्यमा. आणि मी जे बोलून राहिले तो थोडा वैखरी आहे का नाही. मग सर्वात पहिले कुठं? त्या ध्वनी नादातून काय तयार झालं? वाक. म्हणजे ध्वनी प्रकट झाला, त्यातून वाक बनले, म्हणजे शब्द बनले. आणि ते कुठं? इथं परेच्या ठिकाणी. यालाच परावाणी म्हणतात. वेदामध्ये परावाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणजे मायाबरोबर, मायेबरोबर वाक म्हणजे वचन तयार झाले, म्हणजे शब्द तयार झाले. आणि पुढे याच घोषामधून, पुढे हिच्यातून त्रिवर्ण निर्माण झाले. त्रिवर्ण निर्माण झाले. त्रिवर्ण म्हणजे अकार, उकार, मकार. अकार, उकार, मकार. ब्रह्मा, विष्णू, महेश. सत्वगुण, रजगुण, तमोगुण. जे अक्षर ध्वनित झाले ते त्रिवर्णनात्मक ओम किंवा प्रणव होय. तिच्यातून प्रणव निर्माण झाला. अकार, उकार, मकार, अर्धमातृका आणि ब्रह्म, ओंकार तयार झाला. असे हे ब्रह्मतेज. इथपर्यंत हे ब्रह्मतेज आहे. मग आता कोण लहान याच्यात, कोण मोठं, कोणाचं सर्व त्याच माया येईल तोच, ध्वनी तोच. काय काय अरे बाबा बाबा काय काय जे काय माणसांचं सर्व. मग आपलं काय काही पण
आपलं की मीच अरे पोत्र्या तोंडाचे आहे हो. आपण काहीच नाही, सर्व तोच आहे. तरी कोणाची मेहरबानी? लहानाचं मोठं झालं, कोणाची मेहरबानी? त्याची. कारण मुळातच त्याचं स्वरूप आपल्यात मध्ये ते प्रतिबिंबित झालं. तेज विश्वव्यापक तेज आपल्यामध्ये प्रतिबिंबित झालं. मग यामध्ये काय तयार झाला? तो ओम प्रणव तयार झाला. हे ब्रह्म तेज माया वचनात्मक प्रणव याला म्हणतात. स्थूल क्रमाने खाली उतरत उतरत आलं, खाली उतरलं ते पा किती वर होतं ते ब्रह्म तेज. पहिले अंधार, मग पा करा करा हिशोब करत या खाली या खाली या खाली या खाली या खाली आले. मग जिकडे तिकडे ते हा मग जिकडे तिकडे संपूर्णतः महातेज व्यापून राहिले. याला तर महत्त्व किंवा शुद्ध सत्व गुणप्रधान माया म्हटलेलं आहे. मग मग जसा भगवंत शुद्ध सत्वगुणी आहे तशी माया सुद्धा शुद्ध सत्वगुणी आहे. कारण माया आणि ब्रह्म दोन्ही कसे आहेत? एकच आहेत. म्हणून त्याला म्हटलं आहे विश्वव्यापक बुद्धी. अशा विविध शब्दांनी विविध प्रसंगातून सांगितलेले दिसून येते. जेथे पूर्वी प्रभूच्या म्हणजे स्वसंवेद्य ब्रह्माच्या ठिकाणी संपूर्ण अविष्कारासहित आकाश तत्व प्रगट झाले. मग मग स्वसंवेद्य ब्रह्माच्या ठिकाणी संपूर्ण आता चाललं खाली येत. मग काय तयार झालं? काय तयार झालं? आकाश तत्व प्रगट झालं. का ओंगानंदी असता निर्गुण त्याशी म्हणावे परब्रह्म. परब्रह्मापासून मूळमाया, मूळमायेपासून सर्वेश्वर अष्टदा प्रकृती, सत्वगुण रजोगुण तमोगुण, तमोगुणापासून आकाश, आकाशापासून वायू, वायूपासून तेज, तेजापासून आप, आपापासून पृथ्वी अशी ही पिंड ब्रह्मांडाची गुरु किल्ली अशी तयार झाली. ओंगानंदी एकच. आणि तिथून खाली 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 उतरत उतरत मग आकाश तत्व प्रगट झाले. आकाश म्हणजे असं म्हणतात काश म्हणजे आकाश प्रकाश. इथून भगवंताच्या स्वरूपातील आणि मग इथून भगवंताच्या स्वरूपातील संकोच, विकास, आकुंचन, प्रसरण ह्या क्रिया कशामुळे निर्माण झाल्या? वायूमुळे. वायूचं कामच आहे काय? संकोच करणं, विकास करणं, आकुंचन करणं, प्रसरण करणं. ह्या सर्व क्रिया कोणाच्या? वायूच्या आहे. वायू तत्व प्रगट झाले म्हणजे त्याच्यापासून नंतर तेज तत्व प्रगट झालं, त्याच्यानंतर आप म्हणजे पाणी तत्व प्रगट झालं, त्यानंतर पृथ्वी. अशी क्रमातून एकामधून एक तत्व प्रगट झाले आणि त्याच्यापासून हा मनुष्य जन्म मनुष्य तयार झाला. म्हणजे जीव प्राणी तयार झाले. पृथ्वीवर पंचमहाभूते आणि त्रिगुण म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा आणि आकाश. आणि याच्या अगोदर ते सत्वगुण आहेत. सत्वगुण रजगुण तमगुण याच्या मिश्रणातून हे जीवसृष्टी निर्माण झाली. तुम्हाला जेवढं काही दिसते ना हे जीवसृष्टी अशी निर्माण झाली आणि तिच्यात मानव देह निर्माण झाला. भाग्यवान कोण? भाग्यवान कोण? मनुष्य जन्म. मग भगवंताला एवढं मोठं झालं तर भगवंताला काहीच त्रास नशील पडला नाही. त्याचं नाव सुद्धा आम्ही घेत नाही. कठीण काम आहे. मग अशा प्रकारे हा नरदेह म्हणजे मनुष्य जन्म देह उत्पन्न झाला. अशा प्रकारे ढोबळमानानं जीवसृष्टी उत्पन्न झाली. म्हणून हे मुक्ता मी तुला या पद्धतीनं समजून सांगितलं. आता नरदेहाची ही जी आकृती आहे ही त्रिगुणात्मक आहे. हा जो देह आहे हा कसा आहे? त्रिगुणात्मक आहे. याच्यामध्ये सत्वगुण आहे, रजगुण आहे, तमोगुण आहे आणि त्याच्यानंतर काय? पृथ्वी आहे, पाणी आहे, अग्नी आहे, वारा आहे, आकाश आहे. अशा प्रकारे पाचन अशी ही अष्टदा प्रकृती तयार झाली. बरोबर आहे. मग ही जी अष्टदा प्रकृती ही सुद्धा ओंकार युक्त आहे. आता कशी? मस्तकाच्या ठिकाणी सत्वगुण प्रधान आहे ओंकार. तर त्या ठिकाणी ज्ञानस्थान आहे, हे ज्ञानस्थान आहे.
आणि इथं हृदयाच्या ठिकाणी याच्या ठिकाणी रजोगुण तमो प्रधान आहे. त्याच्यानंतर पायाच्या ठिकाणी तमोगुण प्रधान आहे. ते मला मूत्र विसर्जनाचं काम करतं. अशा प्रकारे हा मनुष्य देह भगवंताने निर्माण केला. तर या नरदेहामध्ये जो आधारस्तंभ आहे, हा आधारस्तंभ आहे पाठीचा कणा. माकड हाड म्हणतो ना आपण, माकड हाडापासून इथपर्यंत या मानेच्या मणक्यापर्यंत या नरदेहात मुख्य स्तंभ पाठीचा कणा तयार झाला. आणि या पाठीच्या कण्याला माकड हाडापासून तर या मानेच्या मणक्यापर्यंत जो या आधारस्तंभ मनुष्याचा तयार झाला, याला म्हटलेला आहे मेरुदंड. याला मेरुदंड म्हटलेला आहे, किंवा याला मेरू पर्वत म्हणतात. मेरू पर्वत, कोणी मेरू पर्वत म्हणते, कोणी याला मेरू दंड म्हणते, कोणी याला आधारस्तंभ म्हणतात, किंवा याला कोणी पाठीचा कणा म्हणते. बरोबर आहे. मग या मेरुदंडाला अक्षर ब्रह्म जो ओंकार तो आश्रयभूत आहे. मग मेरुदंड हा असा का राहतो? मेरुदंड असा का? हलका आहे, हलकं म्हणजे थाट राहतात. हलका आहे. अरे या मेरुदंडाला आधार कोणाचा आहे? ओंकाराचा आधार आहे. ओंकार म्हणजे भगवंताचा आधार त्याला आहे, म्हणून हे ताट आहे. तर त्याची चाकलं असते. हलकं हे हळू हे हळू हे हळू हे म्हणायचं म्हणून काय. आणि एखादा हळू खालीवर झालं चला डॉक्टरकडे. डॉक्टर काय इकडून तिकडून हे काय गोळ्या देते, झालं चांगलं झालं. वा. अरे मेरुदंडाला आधार कोणाचा आहे? तो ओंकाराचा आहे. मग मग ओंकार हा आश्रयभूत आधार आहे का नाही? या मेरुदंडाला अक्षर ब्रह्म जो ओंकार तो हा आश्रयभूत आधार आहे की नाही? इथं सांगितलेलं नाही. नाही. तो ओंकार ऐकून घ्या, तो मेरुदंड आहे, तो मेरू पर्वत आहे, तो पाठीचा कणाच आहे. तर त्याला जो आधार आहे, हा आधार नाभी कमलात स्थापन झाला. नाभी कमलात स्थापन झाला. आणि त्याच्यामुळे हा मेरू पर्वत सरळ उभा आहे. कुठे झाला, कसा झाला तर ऐक. आता इथं नाभी कमलामध्ये तो जे अक्षर ब्रह्म आहे ओंकार, मेरुदंडाला अक्षर ब्रह्म जो ओंकार तो आश्रयभूत आहे. या मेरुदंडाला आश्रयभूत कोण आहे? ओंकार आहे. मग हा कसा आधारभूत झाला म्हणशील तर नाभी कमलामध्ये म्हणजे देवीमध्ये एक बारीकशी सलील असते. सलील तुम्हाला याचं वर्णन मला कीर्तनातून सांगितलेलं आहे. मी आठवते की नाही काय नाही, कीर्तनात झालेलं आहे. नाभी कमळाच्या खाली एक बारीक अशी सलील असते. सलील म्हणजे काय? सलील म्हणजे पाणी नाही, पाण्यातील जे चलन वलनात्मक गती तत्व त्याला सलील म्हणतात. सलील नाभी कमलाच्या खाली. सलील याचा अर्थ पाणी नाही. सलील म्हणजे पाणी नाही, तर पाण्यातील जे चलन वलनात्मक गतितत्व असते त्याला सलील म्हणतात. मग आता गतितत्व असते त्याला सलील म्हणतात. ते तुमच्या आमच्या म्हणजे हे डॉक्टरला दिसेल काय? सलील डॉक्टरला दिसेल काय? पाणी दिसेल काय? आणि त्या पाण्यामध्ये असलेलं ते चलन वलनात्मक गतितत्व त्याला दिसेल काय? गतितत्व आहे, त्याला गती आहे, दिसत नाही, त्याला सलील म्हणतात. कुठे आहे ते? आणि त्यात हंस प्राण रूपकाने ओंकार स्थापन झालेला असतं. हंस सोहम, हम सहा हम सो हम सोहम स्थापन झालेला आहे. कुठं?
हंस प्राण या रूपानं ओंकार स्थापन झालेला असतो. आणि म्हणून आपला प्रभू सरळ आत जातो, त्याला धक्का देतो, पुन्हा बाहेर येतो. आत जातो तो मी आहे, बाहेर असलेला तो मी आहे, मी तो आहे. म्हणून उपनिषदात म्हटलेलं आहे सलिलात हंस उच्चारणम, सलिलात हंस उच्चारणम. लोकांनी काय समजणार आहे? 100पैकी एकटा काय समजलं, नुसतं कानानं जरी ऐकलं तरी बस झालं, तेवढं त्याचं पुण्य. निदान भगवंत तेवढंच त्याला चांगला जन्म देईल ना. असं कसं आता माऊलीचे शब्द आहे, मुक्ताबाईला सांगितलेले आहे. म्हणून काय म्हटलेलं आहे, काय म्हटलेलं आहे किंवा नाभी कमलाच्या, पुन्हा सांगतो का, नाभी कमलाच्या एका बारीक स्थानी, नाभी कमलाच्या ठिकाणी काय, नाभी कमलाच्या खाली एक सलील असते. सलील, सलील म्हणजे ती पाणी नसते, तर पाण्यात मध्ये चलन वलन असलेलं ते काय असते, गतितत्व असते, त्याला सलील म्हणतात. याला यामध्ये, या सलिलामध्ये पहा, या सलिलामध्ये हंस प्राण रूपाने ओंकार स्थापित झालेला असतो. हंस प्राण रूपाने. म्हणून म्हटलेलं आहे वेदात आणि उपनिषदात सलिलात हंस उच्चारणम अशी जे म्हटलेलं आहे, त्याचा जो अनुभव येतो तो असा की नाभीपाशी असलेल्या सलिलातून 6 सम हम 6 अहम 6 म्हणजे सो हम किंवा हम सो. उलट धरलं तर, सिधं धरलं तर कसंही धरा तुम्ही, बरोबर आहे. अशा प्राणाधाराने स्वयंभू ध्वनी प्रगट होतो. आपोआप तो ध्वनी काय होतो, प्रगट होतो. आणि प्रणवोपासना करणाऱ्या ऋषी योगी यांच्या गुरुकृपेने स्पष्टपणे अनुभवाला येते. आपोआप त्याचा अनुभव येतो, आपोआपच चालते, तिच्यातून शब्द स्पष्ट निघतो. सो सो हम, सो हम. कशाच्या द्वारे, कुठून येतो तो, आतून येतो. आजही असे योगी सत्पुरुष अनुभव घेऊन सांगणारे आहेत. आपल्या इथे सर्व सांगणारे आहेत, आपल्या इथे सर्वच अनुभव आहे. कारण झटका बसल्याशिवाय ते कळत नाही. मग झटका कुठं बसते, बेबीच्या देठाजवळ. आणि तो रस्ता कसा होऊन जातो, मोकळा होऊन जातो. मोकळा झाला की तुम्ही त्याच्याशी आणि तो तुमच्याशी एकरूपच आहे. काही प्रश्नच नाही, कुठे जायचं कामच नाही. हो, देवदेव करायचं काही काम राहते का, काहीच नाही. त्यालाच गुरुकृपा म्हणतात. काम आटोपलं, काय शिल्लक राहिलं, काही शिल्लक नाही राहिलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे नाभीजवळ असलेला सलील, काय, या नाभीजवळ असलेला सलील आणि प्राणतत्व या दोघाच्या संयोगातून स्वयंभू शब्द वचन प्रगट होतात. आणि ते इथून इथं, इथून इथं, आणि मग तोंडातून बाहेर पडतात. आणि त्यालाच वेद म्हणतात. त्यालाच काय म्हणतात, आणि म्हणतात ना, आहे ना, म्हणतात नाही लोक, हे ढोबळ मानानं सांगतात की बा भगवंताच्या श्वासातून वेद निर्माण झाले. कसे झाले, हे असे झाले. कळते काय, भगवंताच्या श्वासातून काय निर्माण झाले, वेद कसे झाले, हे माऊलीने आता सांगितलं आपल्याला. असे झाले वेद निर्माण. मग तुमच्या श्वासात वेद नाही का, म्हणून तर वेद समजते. रस्ता मोकळा झाला म्हणून तर वेदाची भाषाच जायला लागली. वेदाचा तो अर्थ आमाशीच खावा आणि येराने व्हावा बारा माथा. नाही कळत त्याला यायला काही नाही. ज्याला कळलं त्यालाच कळलं. म्हणजे हेच वेदांचे जन्मस्थान. मग जन्माचं वेदांचं जन्मस्थान कोणतं, तुमच्याजवळ नाही काय, वेदाचं जन्मस्थान नाही तुमच्याजवळ. हा आहेच ना तो. आवदे जावदे, आवदे जावदे, आवदे जावदे आहेच ना तो. मग वेदाचं जे जन्मस्थान कोणाजवळ आहे, तुमच्याजवळच आहे. आणि हीच वेदाची अनुभूती.
हे मुक्ता, हे गुह्य तू नीट ध्यानात ठेव. काय सांगितलेलं आहे? हे गुह्य तू ध्यानात ठेव. पवन, पवन म्हणजे वारा, वारा म्हणजे प्राणवायू, प्राण आवाज असते ना ती. प्राणवायू म्हणजे प्राण, बरोबर आहे. प्राण म्हणजे प्रेरणा देणारी चेतना, चैतन्य शक्ती. म्हणजे प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी, प्रत्येक प्राणीमात्राच्या ठिकाणी मस्तकामध्ये जे ब्रह्मरंध्र आहे, या ब्रह्मरंध्र स्थानातून हा चैतन्यनाथ प्रवेश करतो. ज्या वेळेस 9 महिने होतात ना आईच्या गर्भात, त्यावेळेस तो हा चैतन्यनाथ या ब्रह्मरंध्रातून इथं प्रवेश करतो. तो प्राण इथून प्रवेश करतो या दशविधारातून, ब्रह्मरंध्रातून. आणि तो संपूर्ण प्राणीमात्राचे ठिकाणी चलनवलनात्मक चेतना निर्माण होतो. म्हणजे इथून निर्माण प्रवेश करतो तो संपूर्ण पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीरामध्ये त्याचं चलनवलन निर्माण होते, चेतना निर्माण होते. म्हणून पायातला कधी एक, पायाचा कधी नखाचा कधी एक केस जरी वळला तरी समजते की नाही आपल्याला. हा, कारण चेतना निर्माण झाली, कारण तो तिथं आहे. याकरिता ज्या ब्रह्मरंध्र स्थानामधून, ज्या ब्रह्मरंध्र स्थानामधून तो चैतन्यनाथ प्रवेश करतो, त्या स्थानाला उपनिषदात नंदन म्हटलेलं आहे. नंदन, उपनिषदात नंदन म्हटलेलं आहे त्याला. हा एकरस असलेला प्राण प्राणी मात्रात प्रवेशानंतर अशा प्रकारे हा एकरस असलेला हा जो प्राण आहे, ज्यावेळी हिच्यामध्ये प्रवेश करतो, प्रवेश केल्यानंतर तो बुद्धी, सर्वात पहिले बुद्धीत शिरतो. आणि बुद्धीत शिरल्यानंतर मग शरीरातील 10 ठिकाणी विभागल्या जातो. पहिले ब्रह्मरंध्रातून प्रवेश करतो, त्याच्यानंतर तो बुद्धीत शिरतो, आणि बुद्धीत शिरल्यानंतर मग 10 ठिकाणी तो काय होतो, 10 ठिकाणी काय होतो, असा अलग 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 विभागला जातो. म्हणून त्या अवस्थे, त्या स्थितीला जीव स्थिती किंवा जीव चैतन्य असे म्हणतात. काय म्हणतात? किती ठिकाणी विभागला जातो तो? 10 ठिकाणी. त्याला म्हणतात दशप्राण. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. ती झाले 5. नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. 5 आणि 5 10, म्हणजे 5 प्राण आणि 5 उपप्राण झाले. 10 ठिकाणी विभागले गेला. मग एकरस असलेला प्राण चैतन्य 10 ठिकाणी विभागला जातो. म्हणून जीवस्थिती निर्माण झाली. तो विभागला गेला ना, हे बा, तो या ब्रह्मरंध्रातून त्यानं प्रवेश केला, या दशविधारात प्रवेश केला, या सहस्रागारामध्ये त्यानं काय केला, प्रवेश केला. आणि तिच्यामधून तो बुद्धीमध्ये शिरला, आणि बुद्धीमध्ये शिरल्यानंतर शरीरातल्या 10 ठिकाणी तो विभागला गेला. म्हणजे 10 ठिकाणी अलग 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 ठिकाणी तो गेला, बरोबर आहे. आणि तो 10 ठिकाणी गेल्यामुळे जीवस्थिती निर्माण झाली. तो जर एकाच ठिकाणी राहिला असता तर जीवस्थिती निर्माण झाली नसती, तो शिवच होता. पण तो 10 ठिकाणी तो विभागला गेला. आणि ज्या वेळेस गुरुकृपेनं हे 10चे 10 प्राण ज्या वेळेस एकत्र येतील आणि ते इथं पोहोचतील दशविधारात, त्यावेळेस त्या जीवाचा उद्धार होईल, तोपर्यंत नाही. आता याच्या व्यतिरिक्त काय शिल्लक राहिलं? ते जमा होतील काय? होतील का जमा? अरे एकच प्राण देऊ शकते तर प्राण लोकांनी कुठे डॉक्टरने किती कधी ढूंढलं, दिसेल काय? नाही दिसणार. कठीण आहे. बर, 5. हा, एकरस असलेले प्राण चैतन्य 10 ठिकाणी काय झाले? ते विभागले गेले. म्हणून ते कोण झाले? जीव झाले. जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकले. तर पुनरपी ब्रह्मस्थिती परत मिळवण्याकरता हे 10ही प्राणाचे एकत्रीकरण, एकरस तत्व निर्माण व्हायला पाहिजे का नाही? म्हणून हे मुक्ता अनुभवाधिष्ठित ज्ञान म्हणतात. ते हेच याने अनुभवाचं ज्ञान म्हणतात. की गुरु कृपेने ध्यानाभ्यासाच्या वेळेत
परत 10 विविध प्राणांचे एकमेळ करण्याने रेणू स्वरूप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होते. आता 10 प्राण कोणते? पहिला आहे 5 म्हणजे काय म्हणतात प्राण. हा प्राण कुठे असतो? हृदयात. प्राण कुठे असतो? हृदयात. तो श्वासोश्वासाचं काम करतो. श्वासोश्वास, श्वास घेणे श्वास सोडणे, म्हणजे 21,600 वेळा श्वास घेतो तो 24 तासातून. हे कोणाचं काम आहे? प्राणाचं काम आहे. त्याच्यानंतर जो अपान आहे, हा अपान बुधस्थानी असतो. तो काय करतो? मल विसर्जनाचं काम करतो अपान. झालं. त्याच्यानंतर जो व्यान आहे, हा व्यान संपूर्ण शरीरामध्ये असतो. तो सांधे मागे पुढे करण्याचं काम करतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर जो उदान आहे, हा उदान जो आहे हा आहे कंठामध्ये. तर या कंठामध्ये जी हिता नाडी आहे, काय हिता नावाची नाडी आहे, या कंठात हिता नावाची नाडी आहे. तर ती उचकी आणण्याचं काम करते, स्वप्न आणण्याचं काम करते. स्वप्न आणि उचकी त्या हिता नाडीमुळे होते. ती इथं कंठामध्ये आहे म्हणून आपल्याला स्वप्न पडते, म्हणून उचकी लागते. आणि जो समान वायू आहे हा आहे बेंबीच्या ठिकाणी. हा बेंबीच्या ठिकाणी जठराग्नी निर्माण करतो. जठराग्नी निर्माण केल्यानंतर तू 3 भागी हे म्हणजे त्याचे 3 भाग पडतात. जठराग्नीमध्ये काही मन बुद्धीला तो पुष्ट करतो, त्याच्यानंतर प्राणाला पुष्ट करतो, त्याच्यानंतर काही आपल्या शरीरामध्ये असलेली घाण बाहेर काढतो, म्हणजे नाड्याच्या रोमामध्ये तो पोचतो. हा समान वायू. हे झाले प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आणि त्याच्यानंतर मग उपप्राण झाले. हा जो नागवायू असतो हा ढेकर आणतो. कोणता वायू आहे? नागवायू. त्याच्यानंतर कुर्म हा जो वायू असतो हा पापण्याची उघडझाप करतो. तुम्ही तापावर तुमच्या पापण्या अशा हे होतात काय? अरे लपकतात की नाही? लपकतात की नाही? नाही तसेच राहिले जाते काय? नाही. तर पापण्या उघडझाप करण्याचे काम कोण करतो? कुर्म. आणि हा जो कुरुकल आहे हा शिंक आणतो. शिंक आणण्याचं काम कोण करतो? कुरुकल नावाचा वायू. आणि देवदत्त हा जांभई आणण्याचं काम करतो. देवदत्त हा जांभई आणतो म्हणजे आळस निर्माण करतो. आणि धनंजय नावाचा जो वायू हा संपूर्ण शरीरामध्ये असतो. अशा प्रकारे हे 5 प्राण आणि 5 उपप्राण आपल्या देहामध्ये आहे. आणि या सर्व देहाचं एकीकरण ज्या वेळेस होईल आणि ते ब्रह्मरंध्रामध्ये ते 5 प्राण पोचतील त्यावेळी त्या जीवाचा उद्धार होईल. थोडस राहिला. हा पा आणि त्यातील जिव्हाळा, ब्रह्मरस, प्रेमरस, ऐक्यरस टाकायला मिळू लागतो. वास्तविक हा जिव्हाळा सर्वांनाच अनुभवाला येत असतो. प्रत्येकाला अनुभवाला येतो. हे जे प्रेम आहे, हा जो जिव्हाळा आहे, हा जो ब्रह्मरस आहे, हा प्रत्येकाला अनुभवाला आहे. जेवढा मनुष्य प्राणी आहे हा सर्वांना तो अनुभवाला येत असतो. परंतु तो रेणू स्वरूप ब्रह्मस्वरूपाचा आहे. पहा, तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे की ब्रह्मरूपता, रेणू स्वरूप ब्रह्मरूपता याचा जो जिव्हाळा आहे, याचं जे प्रेम आहे नाही काय, याचा जो ऐक्य रस आहे हा आपल्याला प्रत्येक जीवाला चाखायला मिळतो. म्हणजे त्याचा आनंद प्रत्येक जण लुटू शकतो. परंतु होते काय की तो रेणू स्वरूप ब्रह्मस्वरूपाचा आहे. कारण तो रेणू स्वरूप आहे, तो ब्रह्मस्वरूप आहे, म्हणून प्रत्येकाच्या ठिकाणी तो आनंद आहेच. पण अंतर्मुख स्थितीतील अनुभव असलेल्या माणसालाच तो येतो. ज्याची स्थिती बहिर्मुख असते, अशा बहिर्मुख असलेल्या बाह्य विषयाचा जिव्हाळा त्याला लाभतो, पण त्याला त्याचा अनुभव नसतो. तो आनंद आतमधून निर्माण होतो, परंतु बाह्य विषयामुळे, बहिर्मुख विषयामुळे
त्याचे इंद्रिय बहिर्मुख झाल्यामुळे त्याला असं वाटते की हा जो आनंद आहे हा मीच उपभोगतो, पण नाही, तो ईश्वरी आनंद असतो. मग तो तुमच्या आतमध्ये असलेला कोणताही आनंद बघ. आणि म्हणून असे अननुभवी अज्ञानी आणि जीवांना जाणवत असते. प्रत्येकाच्या ठिकाणी तो आनंद आहे, ते प्रेम आहे, पण अंतर्मुख झालं तरच ते प्रेम आहे. आणि जगाची धाव कुणीकडे आहे? बहिर्मुख आहे. त्याच्यामुळे संसारातला आनंद बहिर्मुखाला प्राधान्य देतो. विषयाचा आनंद बहिर्मुख असते, त्याला वाटते आनंद तोच आहे, परंतु आनंद आहे तिथूनच. विषय तो त्याचा झाला नारायण आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. पहा, जगाला हे कळतच नाही, जगाला हे कळतच नाही, म्हणून अज्ञान. केवढं मोठं सांगितलं मावलीनं. यातला मुख्य रहस्यात्मक मुद्दा कोणता? आता हे एवढं मोठं सांगितलं, 2 अभंग आपले होऊन राहिले समजा. याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता? यात मुख्य रहस्यात्मक मुद्दा कोणता? तर गुरुकृपा. काहीच नाही. गुरुकृपा म्हणजे नेमकं काय अभिप्रेत आहे? गुरुकृपा म्हणजे नेमकं अभिप्रेत काय? कशाला गुरुकृपा म्हणतात? तर ध्यानाभ्यास म्हणजे काय? कशाचे ध्यान करायचे, नेमके कशाचे ध्यान करायचे? आपल्याला हे अपेक्षित ध्येयात्मक प्राप्तव्य आहे, ते प्रत्यक्ष पत्रात कळेल. तथापि आता आपण प्रथम एवढेच लक्षात घ्या की किंवा जे दशपवनाचा मेळा, हा जो दशपवनाचा मेळा तुम्हाला सांगितलं 5 आणि 5 10, हा या दशपवनाचा मेळा हा सर्वाहून अलग आहे. असा हा अचल अव्यक्त अच्युत परब्रह्म स्वरूप रेणू आहे. बरोबर आहे. आणि हा सर्वापेक्षा वेगळा का आहे? तर तो 4 देहापेक्षा वेगळा आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण याच्यापेक्षा तो अलग आहे. वाचा, परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी याच्यापेक्षा तो अलग आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय याच्यापेक्षा तो अलग आहे. 5 अंतरेंद्रिय शब्दस्पर्श रसून करतो याच्यापेक्षा अलग आहे. त्याच्यानंतर 4 अवस्था, जागृती, स्वप्ने, सुसुप्ती, तुर्य, याच्यापेक्षा तो अलग आहे. 10 प्राण, 14 नाद, 14 भुवन, 4 वेद, त्रिपुटी आणि माया या सर्वापेक्षा तो अलग आहे. या सर्वापेक्षा तो अलग आहे. असं ते परब्रह्म स्वरूप रेणू आहे. त्याचा आणि आता जे वाचलं हे याचा काहीही संबंध नाही. असे ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाईला बोध करताना सांगतात की अरे बाबा 4 देह, 4 वाचा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 अंतरेंद्रिय, 4 अवस्था, 10 प्राण, 14 काय नाद, 14 भुवन, 4 वेद, त्याच्यानंतर त्रिपुटी, त्यानंतर माया, या सर्वापेक्षा ते जे परब्रह्म स्वरूप आहे हे कसं आहे? अलग आहे. चेतनाचा काही संबंध नाही. हे मुक्ता तुला ते अनुभवाला आलं असेल तर आज एकादशीच्या निमित्तानं आपण सर्वजण म्हणजे काय 5-6 जणच आहे या ठिकाणी जमलो. आनंदाची गोष्ट आहे. हे जे प्रवचन आहे हे सर्वांनी, सर्व साधकांनी ऐकावं या उद्देशानं आपण हा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक मी ते पहिली येडा माणूस, आपल्याला काही कळत नाही, पण जसं समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला. गोड वाटलं घ्यायचं, कडू वाटलं टाकून द्यायचं, नाही का? नाही. तर आज माझी सेवा, झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांचे चरणी मी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द
संपवतो. पुंडलिक वर्गे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. सब संतन की जय. स्वामी सद्गुरु राम परब्रह्म ब्रह्ममूर्ति चरण दासरी राम. आरती सद्गुरुच्या अनुग्रहे भक्ती फळाची आली. चित्त आणि चैतन्याची तेथे गाठ उतरली. आरती स्वामी सद्गुरु राम परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दासरी राम. आरती सद्गुरुची कृपामूर्ती असे माझी माऊली. प्रबोध देऊनी आशा माझी निघाली. आरती स्वामी सद्गुरु राम परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दासरी राम. आरती सद्गुरुच्या कृपेने ज्ञान अज्ञान जिरले. सर्व ब्रह्ममय आम्हा जग दिसू लागले. आरती स्वामी सद्गुरु राम परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दासरी राम. आरती सर्व जग उतराया जगी अवतार घेतला. हरी भक्त प्रेमदास गुरु पायी निघाला. आरती स्वामी सद्गुरु राम परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दासरी राम. आरती आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. देवीची साधू संत मन वेधला माझा. आरती ज्ञानराजा नवले ज्ञान जगी वितळे नाती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. देवीची साधू संत मन वेधला माझा. आरती ज्ञानराजा प्रगट प्रिय बोले विश्व ब्रह्माची जेले. रामाजनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा. देवीची साधू संत मन वेधला माझा. आरती ज्ञानराजा रागवे सागरात पाषाण तारिले. कैसे तुकोबाचे अभंग रचिले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु राम. सच्चिदानंद मूर्ती पाय दासरी राम. आरती तुकारामा तुकिता तुलनेती ब्रह्मशोकासी आले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु राम. सच्चिदानंद मूर्ती पाय दासरी राम. आरती तुकारामा गालिंग कांगण वंदीन चरण डोळ्यान पालिन तुझे. प्रेमे व्यंजनानंद पूजन पाले वाणीन म्हणीन. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब संतन की जय. नामे गोड शर्कराची बेल दाखावी. सद्गुरु नामे गोड शर्कराची बेल दाखावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी.
वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला. वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला. रामाधी रामायण हा ग्रंथ लिहिला. रामाधी रामायण हा ग्रंथ लिहिला. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. सुनीतेचा तो ध्रुवनंदनही नामाने तरला. सुनीतेचा तो ध्रुवनंदनही नामाने तरला. निज स्थानावरी अडळ पदावरी जाऊन तो बैसला. निज स्थानावरी अडळ पदावरी जाऊन तो बैसला. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. थोर भक्त प्रल्हाद हरी नामाने तरला. थोर भक्त प्रल्हाद हरी नामाने तरला. भक्तासाठी स्तंभामधुनी नृत्य प्रगटला. भक्तासाठी स्तंभामधुनी नृत्य प्रगटला. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले. तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले. या नामाने वडाई करल्या जगात सिद्ध झाले. या नामाने वडाई करल्या जगात सिद्ध झाले. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. हरिचंद्र राजाने हो रागिले राज्य. हरिचंद्र राजाने हो रागिले राज्य. सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखिली हो लाज. सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखिली हो लाज. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. सद्गुरु नामे गोड शर्करा जिभेने चाखावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. अनुभव घेऊन सकल जनांना मुठ मुठ वाटावी. सद्गुरुनाथ महाराज की जय.